ऐका क्रिस्पी मसाला डोसाचा आवाज. हॉटेलसारखा मसाला डोसा आता आपण घरी बनवू शकतो. परफेक्ट क्रिस्पी मसाला डोसा. नमस्कार, मी अपर्णा एगडे रेसिपी अँड ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. कालच मी न्यू पॅन घेतला आणि आज त्यावर फर्स्ट रेसिपी बनवणार आहे. मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, थोडीशी चणा डाळ आणि 1 वाटी जाड पोहे आणि 2-3 चमचे मेथी दाणे हे सगळं मी छान धुवून 3-4 तास भिजत ठेवले होते. त्यानंतर मी हे सर्व मिक्सरमध्ये ग्राइंड केले आणि त्यानंतर रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी पाहते तर का छान पीठ आपलं फुलून बाहेर आलेलं होतं. त्यासाठी मी खाली ताट पण ठेवलेला. पहा, हे पीठ मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं. एक सिक्रेट ट्रिक्स आहे, ती म्हणजे आपल्याला डोसा अजून क्रिस्पी करण्यासाठी 3 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ आणि त्यानंतर थोडीशी चिमूटभर आपल्याला साखर टाकायची आहे. टेस्टनुसार आपल्याला मीठ टाकायचं आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हातानेच 2-3 मिनिटासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झाली पाहिजे, म्हणजे आपल्या इडलीच्या पिठापेक्षा थोडं पातळच असायला पाहिजे. दुसऱ्या तव्यावर मी भाजी करायला घेतलेली आहे. तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडीशी उडीद डाळ, थोडीशी चणा डाळ असं त्याची फोडणी केलेली आहे आणि त्यानंतर मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आणि लगेचच उभा कापलेला कांदा टाकलेला आहे आणि त्याला थोडंसं छानपैकी कलर आलं की लगेचच आपल्याला बॉईल केलेले बटाटे टाकायचे आहेत. ते मी हातानेच कुस्करून टाकलेले आहेत आणि त्यामध्ये थोडे आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि टेस्टनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून छानपैकी ते हलवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे. कालच मी न्यू पॅन घेतलेला आहे आणि आज त्यावर फर्स्ट डोसा बनवणार आहे. तवा आपल्याला जास्त गरम करायचा नाही आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू स्लो अशीच ठेवायची आहे. जास्त तवा हीट झाला असेल तर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे. आणि आपलं नवीनच तवा असल्यामुळे आपल्याला जरा जास्तच थोडं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला टिश्यू पेपरने ते सर्व तेल पुसायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे आपलं बॅटर घालायचं आहे. बॅटर जेव्हा आपण तव्यावर टाकतो तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि त्यानंतर तो चमच्याने स्प्रेड करायचा आहे. स्लो फ्लेमवरच आपल्याला हा डोसा क्रिस्पी करायचा आहे. म्हणजे त्याच्यातलं पाणी गेलं असं वाटलं तर छानपैकी आपल्याला त्यामध्ये तेल किंवा तूप किंवा तुम्ही बटर लावू शकता. मी तेल टाकलेलं आहे पहा आणि ते छानपैकी ब्राऊन पण कलर आलेला आहे. बघा किती मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि एकदम पातळ झालेला आहे. जसं आपल्या हॉटेलमध्ये असतो ना त्याप्रमाणेच झालेलं आहे पहा. आणि किती कलर छान आलेला आहे. आपल्याला मधोमध भाजी स्प्रेड करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला तो डोसा छानपैकी फोल्ड करायचा आहे आणि आपला हा मसाला डोसा तयार झालेला आहे. हा एक छोटा करून दाखवलेला, आता तुम्हाला मोठा पण करून दाखवते. पहा किती क्रिस्पी झालेला आहे आणि छान पण दिसतोय आणि यालाच म्हणतात परफेक्ट क्रिस्पी डोसा. आता मी तुम्हाला मोठा डोसा करून दाखवणार आहे. जेवढा आपला पॅन आहे ना मोठा, तेवढाच मी मोठा डोसा करणार आहे. पहा, मी पीठ टाकलेलं आहे तव्यामध्ये आणि छानपैकी जेवढा मोठा आपला तवा आहे ना तेवढा तव्यामध्ये मी स्प्रेड केलेला आहे. पहा, आणि जेवढा हॉटेलमध्ये असतो ना तेवढ्याच साईजचा आहे. जेव्हा आपण बॅटर तव्यावर टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम नेहमी स्लो ठेवायची. त्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, तो डोस्याचं पीठ स्प्रेड करायचं आहे आणि छान गोलसर असा डोसा आपल्याला तयार झाल्यानंतर लगेच आपल्याला उलटायचं नाही आहे. तो छानपैकी त्याचा ओलसरपणा निघून गेल्यानंतरच आपल्याला बटर किंवा
तेल किंवा तुम्ही तूप टाकू शकतात आणि तो नंतर हळूहळू तो 1-2 मिनिटांनी छानपैकी स्वतःहूनच असं सुटून येतो. बघा आपला डोसा पण असं स्वतःहूनच सुटून आलेला आहे आणि मी छानपैकी तुम्हाला ब्राऊन दाखवले, किती छान झालेला आहे पहा. एकदम ब्राऊन झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे. जसा हॉटेलमध्ये असतो ना त्याप्रमाणेच आपला हा डोसा पण झालेला आहे. मोठा डोसा झालेला आहे आणि त्यामध्ये मी मधोमध भाजी घातलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी फोल्ड केलेला आहे. बघा हॉटेलसारखं सेम झालेला आहे आपला डोसा. एकदम बोलतात ना पातळ आणि छान आणि कुरकुरीत डोसा झालेला आहे. पहा छान ब्राउनिश कलर आलेला आहे आणि किती छान दिसतोय आणि आवाज पण ऐका किती क्रिस्पी झालेला आहे आणि टेस्टलाही खूप छान झालेला आहे. तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये दोन्ही डोस्यांमध्ये कोणता डोसा तुम्हाला आवडला ते सांगा.